पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आज YCM रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले। तुमच्या समस्या आता आमच्या समस्या, नागरिकांनो तुम्ही समस्या मांडा, आम्ही त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले। YCM रुग्णालयातील रुग्णांना औषधे बाहेरून आणावी लागत असल्याने नागरिक प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत। या नागरिकांच्या प्रश्नावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आज YCM रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले। यावेळी YCM रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे की येत्या 15 दिवसात रुग्णांची होणारी हेळसांड थांबली नाही तर येणाऱ्या दिवसात खूप मोठे आंदोलन घेण्यात येणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सांगण्यात आले। यावेळी शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माणूस हा स्वाभिमानी पद्धतीने जगायचा प्रयत्न करत असतो। शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभिमानी बाण्याने जगायला शिकवलेलं आहे। आणि आज आपण YCM हॉस्पिटलच्या बाहेर आहोत आणि तिथे प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला औषधं बाहेरून आणावी लागतात। एक मावशी लातूरच्या होत्या, त्या म्हणाल्या की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का सरकारी हॉस्पिटल आहे। सो मुद्दा हा आहे की माझा स्वाभिमान इथं जे काही पेशंट आहेत त्यांचा मारला जातो आहे का, कारण ह्यांना व्याजाने पैसे घेऊन औषधं आणावी लागतात। सो हे कुठेतरी चुकीचं आहे। म्हणून तुमच्या समस्या आता आमच्या समस्या या नवीन उपक्रमांतर्गत आपण पिंपरी चिंचवडच्या ज्या काही आरोग्याशी रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या नागरिकांकडनं, रुग्णांकडनं जाणून घेणार आहोत आणि त्याचे निवेदन आणि त्याचा फॉलोअप हा रेग्युलर प्रशासनाकडनं घेणार आहोत। आत्ता आपण वाबळे साहेबांना सुद्धा त्याचं निवेदन देणार आहोत। इथे रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची सुद्धा चांगली सोय नाही आहे, असे बऱ्याच जणांचा फीडबॅक इथं आलेला आहे। या सूचना आम्ही लिहून घेतलेल्या आहेत। त्यामुळं स्वाभिमानाने जनतेला जगू देत, नाहीतर हे जनता आंदोलन करेल, याच्या विरोधात आवाज उठवेल। कारण आपण म्हणतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, पण इथं जर मला बाहेरून औषधं आणावी लागत असतील तर ह्या श्रीमंत महानगरपालिकेचा अभिमान या जनतेने का बाळगायचा। जर श्रीमंत असेल तर आम्हाला गरिबांना ही मोफत औषधं दिलीच गेली पाहिजे। आणि इथं बरेचसे प्रॉब्लेम आहेत की काही इक्विपमेंट जे आहेत ते नादुरुस्त आहेत। महिला सुरक्षा कर्मचारी ज्या आहेत त्यांची संख्यासुद्धा कमी आहे। सो माझं प्रशासनाला विनंती आहे की इथे जो काही कारभार चाललेला आहे की औषधं बाहेर ना आणावी लागतात आणि गेले 6 महिने चाललं आहे, इथे ना कोणाचं लक्ष आहे ना काही नाही आहे। सो ह्या स्वाभिमानी राष्ट्रवादीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आज जनतेसाठी उतरलेले आहेत। शरद पवार साहेबांनी जे स्वाभिमानी बाणा जोपासायला सांगितलं आहे त्या बाण्याने आम्ही सर्व आज इथं ताई भगिनी आपले सगळे बांधव इथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहे आणि त्यासाठी आम्ही नागरिकांसोबत आहोत। आणि खरोखर आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनीच इथे मी 2 वर्ष झालं औषधाला येते, पण कधी एक गोळी असली तर दुसरी नसते, दुसरी असली तर तिसरी नसते। आणि तरी पण इथले अधिकारी म्हणजे कोऑपरेशन करतात। आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी वेळच्या वेळी इथे येऊन सस्पेन्स विजिट घेऊन औषध गोळ्या मिळतात की नाही आणि इथे काय चाललं आहे ते त्यांनी पाहावं, एवढीच माझी विनंती आहे त्यांना। राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ माननीय माधव पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या समस्या आमच्या समस्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा YCM रुग्णालय या ठिकाणी हा उपक्रम चालू झालेला आहे। जनतेने त्यांच्या बऱ्याचशा समस्या आमच्याकडे सांगितलेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज डीन वाबळे साहेबांना भेटणार आहोत। आज आम्ही बघतो की या ठिकाणी बरीचशी औषधं YCMच्या माध्यमातून दिले जात नाहीत। त्यांना बाहेर जे हॉस्पिटल मेडिकल आहेत त्यांना पैशानं ते औषधं आणायला सांगतात आणि म्हणजे इथं भांडवलदारांचं आणि जे काही इथलं वतनदारांचे जे काही मेडिकल आहेत ते पोचण्याचं काम या ठिकाणी YCMच्या माध्यमातून इथल्या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेलं आहे। हे कदापि इथली जनता सहन करणार नाही। हा आरोग्य सेवा हा धंदा नाही आहे, ही सेवा पुरवणारी संस्था आहे। इथं पैशाचा इन्कम करणारी संस्था नसली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून ह्या समस्या ज्या आहेत जनतेच्या ह्या आम्ही या इथल्या महानगरपालिकेच्या दरबारी मांडणार आहोत आणि त्या सोडवण्यासाठी इथून पुढच्या काळात हे अभियान निरंतर चालू राहील अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सर्व जनतेला देतो। आणि आपल्या समस्या नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवल्या जातील। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेब ताकद देतात, युवकांना ताकद देतात आणि ह्या ताकदीच्या जीवावरती जर अधिकाऱ्यांनी येणाऱ्या 15 दिवसामध्ये
या सर्व गोष्टी सुरळीत केल्या नाही तर एक दिवस अधिकाऱ्यांना खुर्चीत बसून देणार नाही असं आंदोलन या ठिकाणी घेऊ, एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. प्रश्न हा सर्व जनसामान्य लोकांचा आहे. आज गोळ्यांचा पुरवठा होत नाही आहे, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. आपले नेते हे सर्व जनसामान्य नेते आहेत, जनसामान्यांचे नेते आहेत. त्यामुळे सर्व जनतेने ओळखून घेतलं पाहिजे आपल्या समस्या सोडवणारा कोण आहे, तर पवार साहेब आहेत. ते सर्व जनतेने समजून घेतलं पाहिजे.